संस्कृती पायल अंकुश खेसे. मी UKG वर्गाची विद्यार्थिनी. मी आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही बोलू इच्छिते. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरेगेरेंनी नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो वीरशालीने. तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहिरांच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजत छत्रपती शिवरायाला, रेतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो तंग आहे सागरा समान, त्याचा छत्र आहे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनातला दगदगता स्वाभिमान. आणि काळीचा ये सह्याद्री जलशंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, हो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, मी इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली. परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय मी इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी वस्तू वापरल्या आणि माणसं जपली. परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांची प्रत्येक ऐकलेली गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते. तेव्हा तेथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं. तिथे एक छोटासा किल्ला होता. मल्लब देसाई नावाची ठाणेदारी तेथे राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जावा. ते दादाजींनी थोडं तितकं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लावर चाल करून गेले. परंतु आता मात्र मल्लामाची काठीची तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले की एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे अशक्य नाही. म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर तुटून पडले. परंतु आता मात्र मल्लमाचा पराभव झाला. त्या दादाजींनी ठरवलं की मला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे करायचे. दादाजी मला कैद करत असताना मल्लम आत गेली. आत ती आपल्या ताड्या बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभे केले, तेव्हा तिला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा करतो, तसा आई राजा मला शिक्षा करणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. आणि तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगार आहे. राजा जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण यामध्ये माझ्या छोट्या बाळाचा काही दोष नाही. आणि हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मितहास्य केलं आणि त्यांनी चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला. तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमाच्या मुलाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटीतून त्या बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, तो आमचा भाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचा
या शतकाळातही माझ्या शिवरायांनी त्या मल्लमध्ये सैनिकीचं राज्य परत तर केलंच, पण त्या आगूनही तिला बांगडी चोळी देऊन तिला तिच्या घरी सुखरूपपणे पोच केलं. म्हणूनच मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, म्हणजे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. आणि म्हणूनच जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावे लागले. धन्यवाद.